नमस्कार. आज बनवूया आपण पावभाजी. त्यात मी घेतलेले आहे फ्लावर. पावभाजी खायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच टोमॅटो, शिमला मिरची चांगले स्वच्छ धुवून घेतलेले. आता पहिले पण घेतले होते, आता परत पण घेतले. आता कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून झालं की मग त्यात जरासं लगेच भाज्या टाकून घ्यायच्या. तेल टाकल्यामुळे जरासं भाज्यांना पण जरासं हे होतं. चांगल्या शिजवून घ्यायच्या भाज्या. हा, मी गाजर पण टाकले त्यात. चांगलं हलवून घ्यायचं. आता ते थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे त्यात. मीठ टाकून पाणी ओतून अंदाजाप्रमाणे पाणी ओतायचं. त्यात बीट टाकलं नव्हतं, ते आता वरनं मी बीट टाकते. ते शिजून झालेले आहे. पाणी ओतलेलं कढईमध्ये ठेवून द्यायचं. तेल बटर 4-5 टाक्या करायच्या चांगल्या. आता बटर पण टाकून घ्यायचं. बटर टाकून झालं की त्यात टाकायचा कांदा. कांदा टाकून झाला तो चांगला परतस्तवर, लाल होस्तवर चांगला परतून घ्यायचा. मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा, कमेंट करा. परत एकदा अजून म्हणते. चला आपण टाकूया आता त्यात हळद, गरम मसाला, पावभाजी मसाला, परत धना पावडर. हे सगळे मसाले मी टाकलेले आहेत. आणि त्यात घरगुती मसाला पण टाकलेला आहे. त्यानंतर टाकूया आपण जे मिश्रण शिजवून घेतलं होतं सगळे ते टाकून घेऊ. मी काही कलर बिलर वापरला नाही आहे. कलर आम्हाला तर घरात आवडत नाही, त्यामुळं साधीच मी पावभाजी बनवली आहे. पण खूप खूप छान झालेली आहे पावभाजी. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि हे माझे बनवलेले एक प्लेट. थँक्यू.